कोकणात माझी मैत्रिणी मला थांबवलं. मी थांबले कात्रजचं भाजीच्या इथे, भाजी मंडळी आहे ना तिथे. पागल मुलगी आहे ना ती, बापरे. मला बोलली 2 मिनिटात येते आणि आता 10 मिनिटं झाले आणि अजूनपर्यंत ती आली नाही. एवढी पागल आली बघा. व्हाईट कलरची स्कूटी. एवढा उशीर काय झाला बोल पहिला. मज्जा. हा काय मज्जा. हा असंच माणसांना सातवायचं हा ना. आणि त्याचा फोन नाही आला. बाई हळू चालव, नाहीतरी मग जाईल आम्ही पप्पाच्या परी वरती घरी. आता मला फोन कुणाचा आलेला काही. ही जर पाठी बघितली ना तर मी जाईन वरती. आता आम्ही असं भेटलो तर मग आमचं असं हालत होतं. मयुरी किती दिवसानंतर भेटले मला? 5 महिन्यानंतर. म्हणजे बघा मी ही जी एवढी क्लोज फ्रेंड आहे ना, म्हणजे मी 5 महिन्यानंतर भेटली. गाडीला धक्का मारून गेली. काय भारी चालवते ती. तिला नाही असल बापाची परी तर तीच आहे. मला बोलायचं व्हिडिओ बंद कर. बघते जत्रा. अरे हा बघते ना, त्यातला तो लॉलिका डॉली नाही. हा तो आपल्याकडे बघते ना. हा मी हास्य जत्रा पण बघते, पण मी तारक मेहताची छोटी बहीण. तारक मेहताचं तर सगळे. हा पण मी बघते भाई. बघते तर बघते. हा भारी. आमच्या घरात पण तोच एपिसोड असतो. हा ना. मी नाही बाबा, मी आपलं कार्टून बघते. तू कोणाला बघते मग? डोरेमॉन. ओ डोरेमॉन. सोड ग, एक बाळ झालंय. हा मग काय. मग काय हे बाई, त्या सिरियलचा नको बाबा, डोक्याला ताप. ही मेली आणि ती जिवंत झाली आणि मेली. काही दाखवतात काही. ती मेली आणि जिवंत झाली आणि मेली. मी तर बघतच नाही सिरियल बाई. नाही मुंबईचं कसं लगेच नाही का कळून येतं पूर्ण पटकन. हा कारण त्यांच्या बोलण्याची टोनच वेगळी असते ना. पुण्याची तुम्ही पुणेवाले कसं माहितीये का, म्हणजे राव काव. तुमचे कावळा आणि पोपटले जास्त येतात. आमचं नाही, आम्ही मुंबईकर आहे भाई. आम्ही पण पुणेकर. आम्ही डायरेक्टली ए जा तिकडे चालली. आम्हाला फरक पडतो. किरकिरी. डोक्याला ताप हा ना. ही जी गाडी ना 2 मिनिटं थांबते. 2 मिनिटाला एकदा ही जी गाडी थांबते. असं का करते का? 2 मिनिटाला कोण शोधत? काय बोलली? कोण काय? अरे हा त्रिमूर्तीला गेलो होतो तिकडे. ते ना भारतीय विद्यापीठ. साला उनका नमक खा के उनको याद नहीं रखती है. काय नमक खाऊन पण याद नाही ठेवत. कशी माणूस आहे ही. बाई हिच्यावर ना भरोसा करायचा. सामने 2 मिनिटं होत नाही गाडी थांबते हिची.
आणि मी तिला विचारले असं का, तर मला बोलते आता मी म्हातारी झाली ना, माझं वय झालं. मग कुठल्या कॅपिटल आहे ते, कुठला बहिणी? ऐका, आपण आतमध्ये टर्न घेतला की एक राईटला जातो आणि एक लेफ्टला जातो. बाप्पा किती सुंदर सुंदर आहेत ना. काय सप्टेंबर 14 तारखेला आहे ना. जाऊ बेटा मला लांब लांब दर्शन करायला. जाणार आहे? हो मी जाणार आहे मुंबईला दर्शन करायला. हो म्हणजे लास्ट दिवशी जाणार आहे लालबागचं दर्शन घ्यायला. शेवटचं म्हणजे काय, शेवटचंच नाही. अगं आता कुर्ती थोडं बघायला आलोय ग मयुरी. हे बायकांचं ना असंच असतं यार. मला पण घ्यायचं आहे रक्षाबंधनला. काय रेंज मध्ये तुम्हाला? 700 ला 3 टॉप काय? 700 रुपयाला 3 टॉप आहेत. ए नाही रे ऐसे नाही, कपडा अच्छा नहीं रहता है. तुझ्या नादात मी वेडी झाली. अरे तू पहिल्यापासूनच पागाले. आता मी एवढी झाले. तू स्वतःने कबूल केले मी म्हातारी झाले. हा की ना. बोलायला वाटते. कुठं पण थांबते. सायकलचं रेट विचारते आता. अगं माझ्या पोरीला घ्यायची आहे सायकल. काय करायला आलोय आणि सायकल घ्यायला आलोय. असंच केली तिथं. कुर्ते पण प्राइस विचारली. कधीपर्यंत आहे तुम्ही? मयूर तुला आवाज देऊन गेला तो. तुला म्हटले काय चाललंय? नाही तुला बोलले ए मयुरी इकडे ये. कुर्ताचं पण प्राइस विचारली, बोलली नंतर येते. इथं पण विचारली, बोलली नंतर येते. ए भाई आम्ही इथे आलेलो आपल्याला पाठवते स्क्रीनशॉट. तुम्हाला फोन केला होता. सलोन ब्युटी पार्लर मध्ये. तुमचा फोन बिझी होता. त्याला सायकल आणली होती. अच्छा ती छोटी आहे का, तिला नाही येत. हा. पण ती आहे ना, त्या दिवशी आहे ना, त्याची आई सायकल घेऊन खाली तुला हे सांग, तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. हा छान वाटलं मला. काही नाही ती हा. एवढं लांब नाहीये. म्हणजे बघ ना, इथून गेला की पण ऍक्च्युअल मध्ये ना ती पण आमच्याशी खूप चांगलं बोलली नाही का. खूप म्हणजे चांगली मॅडम आहे. खूप चांगलं बोलली आमच्याशी. हा तसं ती म्हणजे आमचं टायमिंग आहे तसं, पण ॲज अ ब्युटिशियनचं टायमिंग तेच असतं नाही का. तेच असतं तसं. आम्ही पार्ट टाइम मध्ये पण तेच. हो पार्ट टाइमच बोललोय आम्ही सध्या आता. ते पण असं. हा आता कुठे जायचं आपल्याला? भारतीला जायचं बोलली ना. हा आम्ही आता चाललोय भारतीला. भारतीला जायचं. काय झालं मयुरी, काय झालं? तुझ्यामुळे झालं सगळं. इकडे हात कशाला करत होते? सगळं माझ्यामुळेच होतं. हो, तू इकडे हात केला म्हणून इकडे चालली ना. ऐक ना, मी असं हात करते बघ. ती म्हणते मी जिथे हात करते ना की मी तिथंच टर्न मारते. तर मी एक काम करते, वरती हात करते, पण ती वरती नाही जाते. नाही जाऊ शकत. माझ्या नवऱ्याला घेऊन मी कुठे जाऊ शकत. अरे देवा, हे नवरा पगलू आहे. कारण त्याची जिंदगी हरप करायची. या बाई. दादा तुमची जिंदगी झंड करायला बोलते ती. आणि ती फक्त मिस करू शकते. भाई साहब भाई. सिरियसली प्रीती, आतापर्यंत आपण कुठे पोहोचलो असतो? नाहीतर काय, कुठच्या कुठे पोचला असतो आपण माहितीये का. घरती पण बोलली असती, अरे तुम्ही लय मोठं जन्म घेतलाय, लय वरती पोचले म्हणून. खरंच हो खरंच तो आपण लय लांब गेलो असतो ना. आता ते पोचला असतो बाई. मयुरीच्या घराची ते गल्लीचे ते पोचलो असतो. हा ना यार, बरोबर यार. पण मला असं वाटतंय करूया. पण मला ना तुझ्यासारखं स्ट्रॉंग बनायचं माहितीये का तुझं. हो मग तुझ्यासारखं स्ट्रॉंग बनायचंय मला. जशी तू आहे ना तशीच मला पण बनायचंय. स्ट्रॉंग आहे. हो
तुम्हाला मी मयुरीचा किस्सा सांगते मी कधीतरी. म्हणजे मयुरी एवढी स्ट्रॉंग आहे ना, एवढी स्ट्रॉंग आहे ना, बापरे. मला असं म्हणायचंय प्रत्येक मुलगी मयुरीसारखी बनायला पाहिजे. प्रत्येक मुलगी. बाय द वे तुझं लग्न होऊन किती वर्ष झालं? 3 वर्ष लग्न होऊन झाले, पण ती अजूनपर्यंत हिंमत नाही हारली. ती बोलते नाही मला अजून शिकायचंच आहे, मला अजून जायचंच आहे, मला अजून क्लास करायचंच आहे. आणि तिने एक बेबी पण आहे, अयोध्या. तिचं नाव खूप गोड आहे, खूप गोड आहे ती. तिला दाखवते मी तुम्हाला पण. हो ना? आणि 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 थांबली ना. हा आणि थांबली ही. अरे एक तरी दुकान सोड. मयुरी लय पैसावाली आहे भाई, लय पैसा आहे मयुरीकडे ना. मयुरी लय पैसा आहे, नुसतं विचारते आणि पळून जाते. लय पैसा आहे राहू. मयुरी 500 रुपये दे ना उधारी. रात्रीच पाठवते 12 वाजता. मयुरी तू हाय बोलायच्या आधीच तुला पैसे देते मी. दे. काय 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 बोलले? तू मागितलं दिलं नाही. नाही दिलं. कधी दिलंय? भाई अशी पनवती फ्रेंड असायला पाहिजे भाई, आयुष्य लय भारी जात. ते बघ. हा हा घे. हा ब्राऊन पाहिजे का केस? अरे भारी दिसतो हा. तुला माहित नाही हे या कलरचं काय 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 काम आहे? अरे कलर लय भारी आहे माहिती का? छान आहे, पण तो केसांमध्ये दिसायला तर पाहिजे. तू केसांमध्ये दिसायला घेते की टाईट बसायला घेते? आम्ही कॉफी प्यायला जाणार होतो, पण मॅडमचं गाडी इथे थांबलंय. है ना? ओ कितीला आहे? ओ कितीला आहे? 30 रुपये. हा ठीक आहे ठीक आहे चालेल. 30 रुपये ना ह्याला. ती 30 रुपये देते, पण 30 लाख रुपये सारखं बॅग घेऊन आले. हिच्याकडे आहेत का बघूया भाई. आहेत का मयुरी 30 रुपये पहिला हे सांग. 500 रुपये पाठवणारी बाईकडे 30 रुपये भेटत नाही. तुझ्या घाई गडबडीमध्ये मी पैसे कुठेही टाकले. ए माझ्याकडे नको हे करू. आता मी आता सांगते. हाय हाय हाय. 100 रुपये बाहेर आलं. घेणार आहे की नाही? फोन पे कर ना. बघ काकू किती चांगली, तुला फोन पे करायला पण दिलं. हिला फोन पण नाही भेटत आता. ही तेव्हाच बोलली मी म्हातारी झाली. हे बघा हिचे सफेद केस पण आहेत ह्याच्यामध्ये, हा ना. हे 30 रुपयासाठी स्कॅनर पाठवते नवऱ्याला भाई. 1 मिनिटात दिसत नाही. हा गाईज ह्यांना ना म्हणजे बोलता येत नाही, पण ते इशाऱ्याने खूप चांगलं बोलतात ते आमच्याशी. हा खूप म्हणजे खूप भारी. झालं का? चल. माहितीये का मी शिकवते. हा रिची रिच मध्ये तिला खायचं वडापाव. जा खा जा. या बधीरने तिकडचं लोकेशन सोडला आणि पुढचं लोकेशन बघितलं. एक ठिकाणी पण नाही स्थिर, जरा पण नाही. मयुरी नाटके नको करू, लवकर घे आणि खा. मयुरी पटपट घे आणि खा. जरा तरी लाज, जरा तरी लज्ज. दुसरा दुकान होता. अरे तुला वडापाव खायचं मला माहिती आहे, पण तुम्ही 3 दुकान बघितलेत. तिथे नव्हतंच प्रीती. मग तुला खायचं काय आहे अगं? आता हिचं हे 4th लोकेशन आहे. आणि इथेच येऊन थांबली खायला.
जिथे आलेली तिथेच आली. आता प्रश्नचिन्हच पडला मला. आता काय घेतलं आपण? फायनली वडापाव. शी नालाय. खरं बोल की, खरं बोल, खरं बोल. वडापावच घेतला. तू तर बोलली सँडविच म्हणून. नाही, त्यांना विचारलं. बोलले आहे. म्हणा बघा किती भुक्कड आहे. मयुरी 2-2. यस, मला भूक लागली. खायचं वडापाव खायचं. कधी वडापाव खाल्लंच नाही तसं. माझ्या नवऱ्याला पण माहिती मला वडापाव खूप आवडतो. खा गप्प ते बटाटा. कुठे गेले की विचारतो मला वडापाव. मी खाणार पाणीपुरी. ए मी काय वेटर नाही तुला सर्व घे रे पलीकडनं. आरामशीर एकदम महाराणी सारखी बसली आणि मला बोलते कॉफी. ना तोंडाचं पीठ. ही क्लिपच विसरले मयुरी. सगळं तुझ्यामुळे झालं. माझ्यामुळे. अरे मी काय करतच नाही. माझ्यामुळे काय होत. मयूर पैसे पण गेला असतो आणि क्लिप पण गेला असतो. चलो चला मॅडम, भुलक्कड मॅडम चला आपल्या घरी. आपापल्या घरी. आणि जाऊन आता जेवण बिवण बनवायचंय. चला आता मुलगी म्हणून जगलो आता 2 तास. आता सून म्हणून जगायचंय. चला. कोणती वाली? आपण तिच्याकडे गेलो होतो बघ, हिंदीवाली. हा हा हा. ठीक आहे. मला बोलणार आहे. मला बोलली की अजून थोडे दिवस, मग नंतरला आणि मी हे करेन म्हणून. तुला बघू. तुला काय बोलली? पेमेंट मला काही नाही बोलली. माझाच प्रॉब्लेम नव्हता का? हा. तुला काय बोलली ती? आणि येऊ नको बोलली का? नाही असं नाही बोलली. मला बोलली थोडे दिवसानंतर. मी बोलली मी नाही येणार. अच्छा, म्हणजे तू सांगितलं. मी सांगते. एवढं का हसते? मी सांगते. आणि बेइज्जत झालो आज. ही बाई घाई गडबड मध्ये ना उलटा कपडे घालून आले. कपडेच उलटा घालून आले. सगळं तुझ्यामुळे झालं. मी नाही काय केलंय. एकंदरीत आज सगळ्याच गोष्टी तुझ्यामुळे झाल्या. प्रीती, माझा क्लिप विसरली तुझ्यामुळे विसरली. अरे मी माझा टी शर्ट उलटा घातला तो तुझ्यामुळे घातला. अजून काय? बाई माझं काय घेणं देणं नाही. या एड्याला भास नसतं काय. अजून काहीतरी तुझ्यामुळे झालं. नुसतं सतत ना नवरा नवरा पोरी पोरी नवरा नवरा. हा की ना सांग. नाही, मी सारखं नवरा नवरा नवरा. हा, म्हणून सारखं नवरा नवऱ्याचा फोन येतो. माझा नवरा असा बोलला, माझा नवरा तसा बोलला, माझ्या नवऱ्याने असं केलं, माझ्या नवऱ्याने तसं केलं. आणि हिचा नवरा, मी बोलते हिचा नवरा कसा आहे? हिचा नवरा 100 वेळा फोन लावतो. त्याला चेनच नाही. नवरा एवढं पागल आहे मयुरी. मी आहेच अशी ना त्याला पकड करायला. ये सरासर झूठ आहे बाई, झूठ आहे. खरंय खरंय का खोटं आहे? एकदम पण सगळं तुझ्यामुळे झालं. ही रियालिटी आहे प्रीती. खरं खरं तुझ्यामुळे झालं. घे ना. चक्कर मध्ये ना दोघं पण आता पडणार. गेला होता बाई साहेब. इथला इथं आम्ही ना 4 किलोमीटर पण गेलो नसल, पण व्हिडिओ 8 किलोमीटरचा काढलाय. हा ना. पण काय मस्त पाऊस बिऊस पडतोय एकदम भारी. हा ना. हे पण पाऊस पण भारी पडतोय. हा ना. नाही येतोय थोडा थोडासा बारीक बारीक.
माझी फ्रेंड एवढी चांगली आहे ना, बापरे. पूर्ण नाही का मला ना माझ्या घराची इथं सोडायला येते ना मयुरी. नाही तर तसं नाही, खरंच चांगली आहे ही. हे का बघा मोबाईलच पडलाय ना. ते नसल्यावर आपली अवस्था काय होती माहिती आहे ना. ठीक आहे चल जाऊ का. थँक्यू इथपर्यंत तुझी सवारी आणल्याबद्दल. इथपर्यंत सांगितलं. हा हा काय विषय मला काही कळतच नाही प्रती. जाऊ तिथं विषय आपण नंतर बोलू. कारण आता सध्या आपण आपल्या विषयामध्ये बिझी राहू. ए ऐक पवनला सांग, मी ते नवऱ्याला बोलते ते तर चांगला पेमेंट जातानाचा ब्लॉग काढ. म्हणाला आम्ही मूर्खासारखं खात बसलो आणि अर्धी खाल्ली. ते संपत आल्या ती म्हणते दादा चमचा असं का ठेवलाय? तो बी म्हणतो तो खायचा नाही, हलवायचा आहे. बाय. ठीक आहे बाय बाय. थँक्यू. तू बोल ना दया बाबी सारखा मेन्शन नोट. मेन्शन नोट. नाही जमलं. बाय बाय बाय.